सोलापूरच्या करमाळ्यात सामोपचारानं पुतळा हटवला। पुनवरमध्ये विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या चर्चेनंतर अखेर काढला। या प्रकरणी 11 जणांवरती गुन्हे दाखल। मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण। परप्रांतीय शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीत मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे जखमी। मालेगाव स्फोटातनं मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचं मोठं प्रमोशन। आता ब्रिगेडियर पदावरती होणार पदोन्नती। सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर निर्णय। कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतनं निवृत्त होणार होते, मात्र आता निवृत्तीला स्थगिती। बदलापूर नगरपालिकेची विकास कामं रखडली। नगरपालिकेच्या ठेकेदारांचं काम बंद। आंदोलन। कामाचं बिल निघत नसल्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात। अयोध्येच्या धर्तीवर आता तुळजाभवानी मंदिराचा विकास होणार। 1865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी। 421 कोटींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मे महिन्यात कामांचं भूमिपूजन करण्याचे निर्देश दिले। तीनही रेल्वे मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभाल कामासाठी मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक, तर पश्चिम मार्गावर सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन, सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार। 2026-27च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटींची तरतूद। यात एकट्या मुंबईत 2,538 घरांचा समावेश। आरबीआय डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नवा नियम लागू करण्याची शक्यता। नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी तासाभराचा वेळ लागू शकतो। याद्वारे ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधी देखील मिळणार। राज्यामध्ये उन्हाचा ताप वाढणार। पश्चिमी विक्षोभ ओसरल्यामुळे पुढचे 5 दिवस तापमानामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज। एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे।